Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 1.7. Are you a DIY kid from your 6th standard English textbook? नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी पुणे जिल्ह्यातनं आहे. आज आपण 6th स्टँडर्डचा जो 1.7 आर यू अ DIY किड बघतोय. पण DIY किड म्हणजे काय ते थोडंसं समजून घ्या. DIY किडचा अर्थ काय बघा पहिलं. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठे होता ना, तेव्हा तुमचे पेरेंट्स किंवा मोठे लोक, ग्रोनअप्स अर्थ काय, वडीलधारी लोक किंवा मोठी वयाने असलेली मोठी लोक तुमच्यासाठी सगळं करतात. दे फीड यू, ते तुम्हाला खायला घालतात. इथे फीडचा भूतकाळ फेड आहे. वॉश ट्यू, ड्रेस ट्यू. वॉश ट्यू म्हणजे काय, आंघोळ घालणं. वॉश ट्यू. ड्रेस ट्यू म्हणजे कपडे घालणं. अँड टूक यू अराउंड, तुम्हाला फिरायला नेणं. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. पण आता कशा आलात, गोष्टी बदलल्यात. नाव ॲट यू आर नियरली 11. आता तुम्ही 11 वर्षाचे झालात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही आता खूप गोष्टी तुमच्या करायला शिकलात. हे सगळं आधीचं होतं बरं का, तुम्ही छोटे असतानाचं. आता तुम्ही 11 वर्षाचे आहात ना, 6वीचे मुलं, तर आत्ताबद्दल बोलतायत ते. नाऊ यू आर अ डू इट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही तुमचं करू शकतात गोष्टी, म्हणून तुम्हाला म्हटलं DIY किड. आता DIY किडचा अर्थ कळाला की स्वतः गोष्टी करू शकणं म्हणजे DIY किड. डू इट युअर सेल्फ. करू शकता का तुम्ही? तुमच्यापैकी किती मुलं डू इट युअर सेल्फ, तुमची कामं करतात, स्वतःचं आंघोळ करणं, उठणं, आवरणं, खाणं, स्वतःला थोडंफार गोष्टी तरी करता येणार. आता डू इट युअर सेल्फमध्ये काय काय गोष्टी येतात ते आपण पुढे शिकणारच आहोत. पण किती मुलांना वाटतं की आम्ही डू इट युअर सेल्फ की DIY किड आहोत? त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. हिअर अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अँड 11-year-old चाइल्ड शुड बी एबल टू डू. इथे मोठी लिस्ट आहे की 11 वर्षाच्या मुलाला काय काय यायला पाहिजे. अँड नेव्हर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दिस थिंग्स अँड ॲज येट. पण वाईटही वाटून घेऊ नका जर तुम्हाला काही गोष्टी येत नसतील तर. दॅट्स अ होल इयर फॉर यू टू लर्न दिस थिंग्स. अख्खं वर्ष आपल्याकडे पूर्णपणे या गोष्टी शिकायला. यू विल एन्जॉय देम. सो लेट्स बिगिन आवर काउंट. तर आपण शोधूयात आता किती गोष्टी आपल्याला करता येतात. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. आता पर्सनल हायजीन म्हणजे काय? हायजीन म्हणजे काय की तुम्ही तुमची व्यक्तिगत स्वच्छता, व्यक्तिगत आरोग्य नीट ठेवू शकता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? म्हणजे मी माझी नखं नियमितपणे कापतो. खरंच का? कापता का तुम्ही तुमची नखं? आय टेक अ वॉश ऑन माय ओन. स्वतःला आंघोळ करता येणं. अ प्रॉपर वॉश म्हणजे कशी कावळ्याची आंघोळ नाही बरं का, बुडबुड घागरी. नीट आंघोळ करता येणं. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स. माझ्या कानाच्या मागं धुणं. अंडर आर्म्स माझ्या काखेत धुणं. एल्बो माझे कोपरे धुणं. नीज माझे गुडघे धुणं, एक्सेट्रा एक्सेट्रा. बऱ्याच गोष्टी असतील की तुम्ही त्या गोष्टी धुता का? डू यू? अँड आय यूज इनफ वॉटर. आणि असं नाही की भसा 2-4 बादल्यात आंघोळ केली, नाही. पुरेसं पाणी वापरून आंघोळ करता का? नॉट मोर, खूप जास्ती नाही, नॉट लेस, कमी नाही. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. कोम म्हणजे काय? केस विंचरणं. आणि ऑइल म्हणजे काय? की केसाला तेल लावणं. म्हणजे माझ्या केसाला तेल लावतो का? केस विंचरतो का? स्वतः. माय ओन म्हणजे माझं करता येतं का? आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. म्हणजे आता केस धुतलेत आणि केस सुकवायचेत, आई मदत कर ग. बऱ्याचशा मुलींचे पण केस लांब असतात, आया धुवून देतात. किंवा मुलांचे पण, थांबा रे तुझे केस धुते. हे सगळं तुम्हाला तुमचं करता येतं का? आता इथे दोघं काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला, हे दोघं मित्र. आय नो यू कॅन डू इट टू, बट डू यू डू इट ऑर डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. म्हणजे तुम्ही स्वतः करू शकता का? तुमच्या आईवर अवलंबून आहात. तर हे आर यू अ DIY किडचा पहिला पार्ट आहे की कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. जर करू शकत असाल तर मला कमेंट करून सांगा. पुढचा आपण कॉन्टेंट जो आहे त्याचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आतापर्यंत जे जे नवीन शब्द शिकला त्याचा नीट अभ्यास करा आणि पाठ करा.